पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र 2024 अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या 7/12 उतारावर विहिरीची नोंद आहे किंवा इतर कोणत्याही सिंचन स्रोताची नोंद आहेत, जसे की शेततळे, विहीर किंवा इतर सिंचन पद्धती इत्यादी, म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याची सोय आहे, अशा शेतकऱ्यांना पाईपलाईनकरिता अनुदान वितरित करण्यात येणार आहे. पाईपलाईनकरिता सिंचन स्रोत उपलब्ध असणे आवश्यक आहे. पाईपलाईन अनुदान योजना अर्ज प्रक्रिया व निवड प्रक्रिया कशी आहे ते बघूया. शेतकरी मित्रांनो, पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज हा शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रकारे करायचा आहे. पाईपलाईन योजना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने महा-डी-बी-टी शेतकरी पोर्टलवर करायचा आहे. पाईपलाईनकरिता प्राप्त झालेल्या अर्जावर छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल. निवड झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यात येईल व त्यांना SMS प्राप्त होईल. या योजनेअंतर्गत निवड झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला महा-डी-बी-टी पोर्टलवर लॉग इन करून सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतात. कागदपत्रांची यादी पुढील प्रमाणे आहे. मित्रांनो, पाईपलाईन योजना आवश्यक कागदपत्रे काय आहे आपण ते बघूया. या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे खाली कागदपत्रे असणे आवश्यक आहे. मित्रांनो, बघा हे कागदपत्रे काय काय ते. 7/12 उतारा व 8 बँक पासबुक, आधार कार्ड बँक सोबत लिंक असावे, पाणी उपलब्धतेची